नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द स्टडी इरा या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपलं खूप खूप स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बॅकस्पेस बाबत काही टिप्स बघणार आहे. आतापर्यंत झालेल्या हायकोर्ट क्लर्कच्या एक्झाममध्ये बॅकस्पेस ऑफ असायचा. तर बॅकस्पेस जर ऑफ असला म्हणजे ॲक्च्युअल एक्झाममध्ये जर बॅकस्पेस ऑफ असला तर आपली प्रॅक्टिससुद्धा त्याच पद्धतीने असायला हवी. तर त्याच्याबाबत आपण काहीतरी 2-3 टिप्स बघूया. विद्यार्थी मित्रांनो, बॅकस्पेस ऑफ असला तर बरेच जण काय करतात, टायपिंग करत असताना एखादा शब्द चुकला तर त्या चुकलेल्या शब्दाला तसर देतात, स्पेस देतात आणि तो चुकलेला शब्द परत टाईप करतात आणि त्याच्यानंतर राहिलेला पॅसेज टाईप करतात. तर ही जी मेथड आहे ही पूर्णपणे चुकीची आहे. या पद्धतीने तुम्ही टायपिंग करू नका. जर बॅकस्पेस जर ऑफ असेल एक्झाममध्ये तर तुमची योग्य पद्धत कशी असायला हवी, तर तुम्ही टाईप करत असताना तुमच्या लक्षात आलं की हा एक शब्द आपला चुकला तर तो शब्द तुम्ही तिथेच सोडा, त्याला रिपीट टाईप करू नका आणि पुढील शब्द टाईप करा आणि राहिलेला पॅसेज टाईप करा. ह्या पद्धतीने तुमची प्रॅक्टिस असायला हवी. आता हे का बरं सांगतो मी, आता अजून टायपिंगची एक्झाम होण्यासाठी तुम्हाला भरपूर वेळ आहे. तर तुमच्या ज्या प्रॅक्टिसच्या काळात तुम्ही ह्या सवयी जर लावून घेतल्या तर त्या सवयी टू बी कंटिन्यू राहतात. म्हणून तुम्ही प्रॅक्टिस करत असतानाच ही सवय लावून घ्या. कारण जर तो शब्द बॅकस्पेसने दुरुस्त करता येत नसेल तर रिपीट टाईप करून काय फायदा, कारण की तो शब्द हा चुकीचाच पकडला जाणार आहे. एकदा चुकला तर चुकलाच, त्याला काय माफी नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही शब्द रिपीट न करता पुढचा राहिलेला पॅसेज टाईप करा. तसेच तुम्हाला माझं असं सांगणं आहे की अजून तुमच्या टायपिंगच्या परीक्षेला वेळ आहे. तर सध्या तुम्ही सराव करत असताना ॲक्युरसीवर जास्त भर द्या, स्पीडवर जास्त सध्याच्या लेवलला अजिबात भर देऊ नका. कारण MPSC स्किल टेस्ट देणारे पण बरेच विद्यार्थी या परीक्षेला असतील. तर तिथची गोष्ट वेगळी आहे आणि ह्या परीक्षेची गोष्ट वेगळी आहे. त्याच्यामुळे इथं ॲक्युरसीला तुम्हाला प्राधान्य द्यावंच लागेल. म्हणून टायपिंग करत असताना तुम्ही जास्तीत जास्त प्राधान्य ॲक्युरसीला द्या. आधी ॲक्युरसी नंतर स्पीड, या फॉर्म्युलेने तुम्ही टायपिंग करा. आणि सध्याच्या तुमच्या दिवसाच्या जो की अभ्यासाचं नियोजन असेल त्याच्यामध्ये 20% वेळ हा तुम्ही तुमच्या टायपिंगला द्या आणि 80% वेळ हा अभ्यासावर फोकस करा. विद्यार्थी मित्रांनो, सध्या टायपिंग करत असताना लेसन वगैरे सगळे व्यवस्थित टाईप करा. आणि आवर्जून सांगायचं आहे की मागच्या व्हिडिओला तुमचा खूप खरंच चांगला प्रतिसाद आहे. असाच प्रतिसाद राहू द्या. आपण आपली ही व्हिडिओ सिरीज कंटिन्यू ठेवूया. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन कन्सेप्टसोबत. थँक्यू.